आज आपण इन्स्टंट चिकन ग्रेव्ही बघणार आहोत। त्यासाठी एक पॅन घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे। इथे बेसिक खडे मसाले टाकलेले आहेत, जसे की तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, जिरे, लवंग, मिरे, जावित्री। ते छान व्यवस्थित तेलामध्ये तळल्या गेलं की इथे मी 2 कांद्याची प्युरी बनवून टाकलेली आहे आणि प्युरी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे 1 ते 2 मिनिट। इथे मी प्युरी बनवताना पाणी अजिबात यूज केलेलं नाही आहे। आता इथे 2-3 हिरवी मिरची बारीक कट करून टाकायचं आहे तेलामध्ये। ते पण देखील आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी 2 चम्मच आले लसूण पेस्ट टाकलेली आहे। इथे जाडसर कुटून घेतलेली आहे मी, ती देखील तेलामध्ये परतल्यानंतर इथे मी 2 टोमॅटो मिक्सरला फिरवून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे। ती देखील आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर यातलं सगळं पाणी सुकून जाईल आणि एकदम छान आपली टोमॅटोची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट तेलामध्ये परतल्या जाईल। त्यानंतर इथे मी 500 ग्राम चिकन घेतलेलं आहे। चिकनचे असे मी मीडियम साईजचे पीसेस घेतलेले आहेत। ते छान या ग्रेव्ही आपल्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत। आता इथे पहा, चिकनचा हलकासा रंग चेंज देखील झालेला आहे। हे छान तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। इथे मी 1.5 चम्मच मीठ यूज केलेले आहे। त्याचबरोबर हळद अर्धा चम्मच टाकायची आहे आणि छान हे आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये। जोपर्यंत चिकनला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण छान याला मिक्स करून घेऊयात। 1 ते 2 मिनिट याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्वत्र मीठ आणि हळद लागली गेली पाहिजे। आता इथे मी रेड चिली यूज करताना काश्मीरी लाल तिखट यूज केलेला आहे 1 चम्मच आणि रेग्युलरचं तिखट 1 चम्मच यूज केले आहे, जेणेकरून रंग आणि चव दोन्ही पण खूप छान येईल। आता हे एकदा परत आपण मिक्स करून घेणार आहोत। इथे गॅसची फ्लेम मी एकदम स्लो केलेली आहे आणि आता आपण याला छान मिक्स करून घेऊ। इथे पहा, मी 2 ते 3 मिनिट कवर करून ठेवणार आहे, जेणेकरून चिकनला छान पाणी सुटेल। आता परत एक वेळेस हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम टेस्टी आणि इन्स्टंट ही ग्रेव्ही बनवून तयार होती। त्यानंतर मी फेटलेलं दही टाकलेलं आहे। दही मी तर अर्धा वाटी टाकलेलं आहे, हवं तर तुम्ही आवडीनुसार 1 वाटी दही टाकलं तरी चालेल। दही फ्रेश असावं, आंबट नसावं। आता इथे मी ब्लॅक पेपर पावडर टाकलेला आहे, त्याने चव खूप छान येते आणि परत कवर करायचं आहे आपल्याला। आता पहा, आपल्या चिकनला छान एकदम रसरशीत पाणी सुटलेलं आहे आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आपलं चिकन इन्स्टंट चिकन बनवून तयार आहे। अतिशय झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते, एकदम डिलिशियस। नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, रेसिपीलाही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे पहा, एकदम जबरदस्त घट्टसर ग्रेव्ही बनवून तयार आहे। अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात बनवून तयार होते, कुठलाही मसाला न टाकता एकदम डिलिशियस रेसिपी आपली बनवून तयार आहे। आता वरून सर्व करायच्या पहिले मी अर्धा चम्मच इथे गरम मसाला किंवा चिकन मसाला, कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। रेडी आहे आपलं इन्स्टंट चिकन रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका दुसऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।